एकतर मी 5 वर्ष काम करते, त्याच्यामुळे इलेक्शनसाठी काही वेगळं असं आम्ही कधीच करत नाही. कारण 5 वर्ष मी सगळे मला बघता आणि माझं सगळं काम फेसबुकवर असतं. त्यामुळे मी पारदर्शकपणे काम करते. त्याच्यामुळे किती कामं झाली, दौंडला किती वेळा आले, मतदारसंघात किती वेळ असते, पार्लमेंटरी परफॉर्मन्स, हे सगळं माझं आयुष्य फेसबुकमध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि मीडियामध्ये तर मी रेग्युलरली असते. त्याच्यामुळे एक पारदर्शक काम लोकांच्या समोर मी ठेवलेलं आहे नेहमी. आणि सोशल मीडियाचा वापर चुकीच्या कशाने गोष्टी पण अकाउंटेबिलिटीसाठी करण्याचा मी एक प्रयत्न नेहमी केलेला. आणि मतदार ठरवतील असं मला वाटतं. मी माझा पेपर व्यवस्थित सोडवला असं मला वाटतं. आता माझे परीक्षक कोण करणार तर मतदार करणार, मतदार ठरवतील. तिथून प्रतिकूल मत आलं तुम्हाला मागच्या वेळेस कमी करताना 7,000 आले. यावेळेस तुम्हाला मतदारातून आघाडी मिळेल असं वाटतंय का? मी कॉन्फिडंट असते, ओव्हर कॉन्फिडंट पण असते. आणि मी कुणाची कॉम्पिटिशन करायला राजकारणात नाही आले. ती एक पॉलिसी मेकर आहे. त्याच्यामुळे सर्व या पॉलिसी मेकिंगच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी आले. त्याच्यामुळे ती काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे, ना बोर्डाची परीक्षा आहे, ती समाजसेवा आहे. त्याच्यामुळे मी पारदर्शकपणे काम करून लोकांसमोर मेरिटवर मला मतदान करावं अशी विनंती करतो. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकमध्ये त्यांना मज्जाव केलं, म्हणजे त्याचं मज्जाव केलं. त्यांच्या काही जन आरोग्याच्या योजना असतात त्यांनी महाराष्ट्रात राबवलं असं. आता अनेक स्कीम राबवल्या जातात पण आउटकम्स काहीच नसतात. ते आपण सगळ्यांनीच पाहिले. अनेक केंद्र सरकारच्या स्कीम्स येतात आणि त्याचा आउटकम काहीच होत नाही. आपल्या मतदारसंघाचा अनुभव बघा. आपण वयोश्री नावाची स्कीम देशात आपला 1 नंबर आहे, पण वाटप झालाच नाही. केंद्र सरकारने ज्या गोष्टी हिअरिंग एड असेल, काठी असेल, या सगळ्या जे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी वस्तू होत्या, ते सगळ्यात चांगले कॅम्प्स बारामती आणि पुणे जिल्ह्यात झाले. आणि सत्तेत त्याचा काही संबंध नाही आहे. पण आम्ही पारदर्शकपणे शेवटच्या माणसाला मदत व्हावी हाच आमच्या मागचा. आणि सगळ्या संघटनेनी प्रचंड यंत्रणा लावली, काम केलं शेवटच्या माणसापर्यंत. जो शोषित आहे, पीडित आहे, वंचित आहे, त्याला मदत करायला केला. सगळा डेटा केंद्र सरकारकडे. मंत्र्यांना मी 10 वेळा तरी भेटले असेल सोशल जस्टिसच्या, सामाजिक न्याय, पण ते म्हणतात निधीच नाही आहे, निधी नाही आहे, अंमलबजावणी होत नाही, शेवटच्या माणसाला ती गोष्ट मिळालेली नाही. हमी भाव, कांद्याचा भाव, दुधाचा भाव, सोयाबीन, किती सांगू मी तुम्हाला. त्यामुळे शेतकरी असेल, दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, कोणाला न्याय मिळाला? महिलांना कुठला न्याय या सरकारने दिला? त्यांनी आरक्षण ताणलं पण आरक्षणाला तारीखच नाही. चेक तर दिला, सही केली, अमाऊंट टाकलं आरक्षणाचं, पण डेटर नाही टाकली. कॅश कधी करायचं? त्यामुळे दुर्दैव आहे की केंद्र सरकार अनेक योजना राबवतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल सगळ्या, आपण जेव्हा ते पहिल्यांदा आले तेव्हा आदर्श गाव योजना काय झालं होतं त्याचं, स्मार्ट सिटी काय झालं त्याचं, अशा किती मी तुम्हाला सांगू योजना ज्या आल्या. त्याचा खूप बोलबाजा झाला, मोठे कार्यक्रम झाले, आउटकम शून्य. आज अजित पवार गटाचा मेळावा होता महिला, त्या महिला मेळाव्यामध्ये महिलांना त्या टोप्या दिल्या होत्या. त्या टोप्यावर अजित पवार मुख्यमंत्री अशा प्रकारचा मजकूर लिहिला होता. तर नेमकं सगळ्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री पदाचे टोपे दिल्या जायचे मला दाखवते. तर तो त्यांचा जो गट आहे त्या गटातल्या लोकांची इच्छा असेल तर तो गैर काय. अमरावतीच्या जागेसंदर्भात आपल्याच्या होते. अमरावती काँग्रेसची, अमरावतीच्या जागा काँग्रेसची दावा केलेला नाही. हां, बघूया ना काय होतं. आता ती काँग्रेसची, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पण भावना असतात. त्याच्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्याचा निर्णय होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.